मी डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या अभ्यास वर्गाची सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वांना नमस्कार. पहिल्यांदा आपण 14वा अध्याय अभ्यासत आहोत आणि याच्यामध्ये त्रिगुण उल्लेख येणार आहे, त्याच्याविषयी उहापोह होणार आहे. तत्पूर्वी भगवंत सांगतात की ही जी विश्व आहे, ही माया जे आहे, विश्व तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे, त्यांचा त्याच्यामध्ये काय रोल आहे, हे सुरुवातीच्या काही श्लोकांमध्ये ते सांगत आहेत. मागच्या अभ्यास वर्गात आपण 3रा श्लोक अभ्यासला होता आणि त्याच्यामध्ये सर्वभूत मात्रांचं कारण, जन्माचं कारण हे परमेश्वरच आहेत, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचाच पुढचं म्हणजे भाग 4थ्या श्लोकात ते सांगतात. आणि त्याच्यामध्ये असं आहे की साधारणतः याचा उल्लेख आहे की 84 लक्ष योनींचा उल्लेख आहे या श्लोकामध्ये. एकूण 84 लक्ष योनी आहेत प्राणीमात्रांच्या असं म्हटलं जातं. त्यामध्ये देव आहेत, गंधर्व आहेत, यक्ष आहेत, किन्नर आहेत, मनुष्य आहे, राक्षस आहे, अशा अनेक योनी आहेत. आणि प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, लता आहेत, वेली आहेत, झाडं आहेत, झुडपं आहेत, सर्व आहेत. गंमत म्हणजे एक शरीर हे दुसऱ्यासारखं नाहीये. प्रत्येक शरीर हे वेगळं आहे. काय परमेश्वराची अगाध लीला आहे, की किमया आहे, की प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी आहे, चेहरा वेगळा आहे, रंग वेगळा आहे. डोळ्यांच्या डोळ्यांच्या छटा वेगळ्या आहेत, डोळ्यांचे रंग वेगळे आहेत, बुबुळाचे रंग वेगळे आहेत, नाकाची, हनुवटीची ठेवण वेगळी आहे. इतकंच नव्हे तर हातावरील बारीक-बारीक रेषा सुद्धा वेगळ्या-वेगळ्या आहेत. प्रत्येक मनुष्याची आयडेंटिटी वेगळी आहे. त्यामुळे आपण जेव्हा सही करतो, सहीच्या बरोबर अंगठ्याचा सुद्धा ठसा घेतला जातो. कारण सही अ, गिरवता येऊ शकते किंवा डुप्लिकेट करता येते, पण हाताचा ठसा एका माणसाचा दुसऱ्या माणसासारखा नसतो. ही म्हणजे या विश्वनाट्य सूत्रधाराची एक मोठी कारिगिरीच आहे, असं म्हणता येईल. आधार कार्डावर सुद्धा हाताचे अंगठे आणि डोळे यांचे मार्क्स सेव्ह करून ठेवलेले असतात. त्यामुळे त्यात फेरफार होऊ शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची या अवयवांची ठेवण वेगळी असू शकते. आता या 14व्या अध्यायातल्या या 4थ्या श्लोकात भगवंत काय म्हणतात, हे आपण पाहूया. श्लोक वाचनाची विनंती मी डॉक्टर देशपांडे यांना करतो, मॅडमना करतो. स्वाती. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्ममहद्योनिर् अहं बीजप्रदः पिता. हा जो ओव्या श्लोक याच्या ओव्या ज्या आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं नंतर वेळ मिळेल तसं वाचन करूया. कारण याच्याबद्दलच थोडंसं एलॅबोरेशन मला बरचसं वाटलं चर्चा करावी, तर ते मी करतो. आणि त्याच्यानंतर मग आपण ज्ञानेश्वरीतल्या याच्याबद्दल वेळ मिळाला तर आजच्या भागात पाहूया. भगवंत म्हणतात, सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति यः तासां ब्रह्मं महद्योनिर् अहं बीजप्रदः पिता. याचा शब्दशः अर्थ जर बघितला, प्रत्येक शब्दाचा अर्थ, तर कौंतेय हा अ, अ, आपल्याला माहिती आहे अर्जुनाला उद्देशून म्हटलेलं आहे भगवंतांनी कुंतीपुत्र. मागच्या श्लोकामध्ये त्यांनी अर्जुनाला भारत असं म्हणलं होतं आणि या ह्याच्यात कुंतीपुत्र म्हटलंय. जन्माविषयीची चर्चा करताना मग त्यांनी अर्जुनाला कुंतीपुत्र असं संबोधलंय. हा एक असा एक रिलेव्हन्स दिसतो प्रत्येक वेळेला आपल्या भगवद्गीतेमध्ये, की अर्जुनाला वेगवेगळ्या ज्या ज्या नावांनी भगवंतांनी संबोधले, त्याच्यामध्ये त्याचा त्या श्लोकामधला
विषयाचा काहीतरी रिलेव्हन्स आहे. इथं जन्माचा रिलेव्हन्स असल्यामुळे कौंतेय म्हटलं असावं. सर्व योनिषु म्हणजे सर्व योनींच्या मध्ये म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये या मूर्तयः म्हणजे जी शरीरे मूर्तया मूर्त म्हणजे शरीर अशा अर्थी आहे. संभवंती उत्पन्न होतात. तासाम तासाम म्हणजे त्या सर्वांची महत ब्रह्म म्हणजे त्रिगुणात्मक माया 3 गुणांनी बनलेली माया. योनी म्हणजे गर्भधारण करणारी माता आहे. आणि अहम मी अहम म्हणजे मी बीजप्रद पिता म्हणजे मी पिता आहे. म्हणजे भगवंत काय म्हणतात, की सर्व योनिषु कौंतेय, अरे कौंतेय, सर्व योनिषु मूर्तयः संभवन्त्यः तासां ब्रह्म महद महद योनी अहम बीजप्रद पिता. हे कुंती मातेच्या सुपुत्र अर्जुना, सर्व योनींच्या मध्ये जी शरीरे उत्पन्न होतात ना, त्या सर्वांची त्रिगुणात्मक माया ही माता असून मी बीज स्थापन करणारा किंवा बीज प्रदान करणारा पिता आहे. नाना प्रकारच्या सर्व जातींमध्ये जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, त्या सर्वांचा गर्भधारण करणारी माता प्रकृती म्हणजे महद्ब्रह्म म्हणजेच त्रिगुणात्मक माया आहे आणि बीज स्थापन करणारा मी पिता आहे असं भगवंत म्हणतात. सर्व जातींमधील देहधारी जीव म्हणजे देव आले, मगाशी म्हटल्याप्रमाणे देव आले, मानव आले, पशु, पक्षी, कीटक, एकपेशीय जीव आले, बहुपेशीय जीव आले, जीवाणू, विषाणू, कीटाणू, सर्व सर्व काही जे आहेत ते आले. मागच्या अध्यायात 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ, प्रकृती पुरुष यांना समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला होता. जे दिसते, जे असते, जे भासते ते क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि ज्याच्या ईश कृपेने जे ते घडते तो पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ असं अ, अ, आपण तेव्हा समजून घेतलं होतं 13व्या अध्यायामध्ये आणि त्याबद्दल आपण थोडेसे हे केलं होतं की जस्ट म्हणजे आवाज जातोय मध्ये. हा एक एक तर त्यामध्ये आपण हे बघितलं होतं की प्रकृती आणि पुरुष, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्याबद्दल बघितलं होतं आणि अ, त्याच्यामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग या 13व्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकात भगवंत काय म्हणतात ते जरा आपण आठवून घेऊया. ते 13व्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकात त्यांनी म्हटलं की क्षेत्रज्ञ चापी मा विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञ योर ज्ञानम यत तज्ज्ञानम मतम मम. म्हणजे हे अर्जुना, तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा ही मलाच समज. म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा ही मलाच समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती आणि पुरुष यांना जे तत्वता जाणणे ते ज्ञान आहे असं माझं मत आहे, असं भगवंत सांगतात. भगवंत समजावून देतात की या सर्वांच्या विश्वाच्या सर्व घडणी मागे त्यांचा जो हात आहे तो ते समजून देत आहेत किंवा मी या सर्व याच्यामध्ये इन्व्हॉल्व कसा आहे ते समजावून सांगतात. ते म्हणतात की ते म्हणतात, "रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो, कौरवात मी पांडवात मी अणु रेणूत भरलो." आपण मागच्या वेळेला या कवितेच्या ओळी कवी मनोहर कवीश्वरांच्या आपण उद्धृत केल्या होत्या त्या काव्यपंक्ती. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की की कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत सर्वत्र मी भरलेलो आहे. ऍक्च्युअली भगवंत म्हणतात की मी या सर्व जीवांचा पिता आहे. म्हणजे बायोलॉजिकल फादर असा शब्दशः अर्थ त्याचा घ्यायचा नाही. शुक्राणू आणि ओण यांचा थेट शारीर संबंध येथे नाही. हे जन्म देणं या अमर्यादित जीवांच्या
कशावर अवलंबून आहे? तर वैयक्तिक कर्मावर आधारित परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यावर आधारित होणारे हे प्रकटीकरण आहे, असं भगवंत सांगतात. पूर्वकर्म या जन्मामध्ये जन्मास कारणीभूत आहेत, असं भगवंत सांगतात. पुढील जन्माची बीजे या जन्मातील कर्मांनी रोवली जातात. ती पूर्वकर्मे तुम्ही करता आणि बीज मी रोवतो, असं भगवंत सांगतात. ते काय म्हणतात, की सृष्टीच्या उत्पत्तीला म्हणजे साधारणतः असं झालं, की सृष्टीच्या उत्पत्तीला एकदा प्रारंभ झाला, की निरनिराळ्या योनीतून विविध प्राण्यांची उत्पत्ती होते किंवा होत जाते. पण या सर्व उत्पत्तीचे आरंभस्थान महद्ब्रह्म म्हटली गेलेली मूळ प्रकृतीच आहे. या आरंभस्थानातून सृष्टीचा विस्तार होऊ लागला. त्याला कारण पुरुष हाच होय. अर्थात सर्व सृष्टीतील जड शरीरांची उत्पत्ती त्रिगुणात्मक प्रकृतीपासून होते आणि त्या शरीरातील चैतन्याचा अंश हा पुरुषाचा अंश किंवा बीज होय, असं भगवंत सांगतात. त्याला अगदी सोपं हे समजून घ्यायचं झालं तर आपल्याला थोडंसं अजून त्याच्या डिटेलमध्ये जावं लागेल. 84 लाख योनीतून गेल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो असं आपण नेहमी ऐकतो, वाचतो, बोलतो. इतका प्रवास केल्यानंतर मिळालेल्या या नरदेहाचं आपण नक्की काय करतो? आजवर काय केलं? यापुढे काय करता येईल? आजवर सत्कारणी लागला असेल तर ठीकच हा जन्म, नाहीतर यापुढे तो कसा सत्कारणी लावता येईल? हे त्रिगुण नावाचे जे आपल्या आयुष्याच्या नाटकाला जे मिनिटा-मिनिटाला डायरेक्ट करणारे डायरेक्टर्स आहेत. मागच्या वेळेला आपण म्हणलं होतं, की ते 3 दिग्दर्शक आहेत आणि ते रोज आपलं मिनिटा-मिनिटाचं आपलं बिहेवियर, आपलं वागणं, बोलणं हे तिघं जण ठरवत असतात. हे कोण आहेत? हे कसे आहेत? हे 3 गुण कसे आहेत? त्यांचा प्रभाव आपल्यावर किती पडू द्यायचा? त्यांच्या पलीकडे जाता येईल का आपल्याला? आणि या त्रिगुणांच्या पलीकडे जायचंच असेल, तर ते नेमकं कसं जायचं? व्हिच वे टू गो? त्याचा रस्ता कुठला? त्याचा जी मार्ग कुठला? तर तो हा मार्ग सांगणारे भगवंत. हे सर्व या 14व्या अध्यायात भगवंत आपल्याला सांगणार आहेत. हा श्लोक 4था सुद्धा याच्या प्रस्तावनेतील एक श्लोक आहे असं वाटतं, की म्हणजे हे पुढचं जे सगळं हे सांगणार आहेत, पुढे जे काही येणार आहे या अध्यायामध्ये, त्याचा हा थोडासा प्रिफेस किंवा थोडासा प्रस्तावना आहे असं वाटतं. महद्ब्रह्म इज इक्वल टू त्रिगुणात्मक माया इज इक्वल टू प्रायमॉर्डियल मॅटर. आपण इंग्रजी शब्द त्याचा सायंटिफिक वापरायचा झाला तर प्रायमॉर्डियल मॅटर अगदी सूक्ष्म त्याचा सुरुवात करून देणारा अंश किंवा जीव. तर भगवंत काय म्हणतात, की आय एम द फादर हू इन्व्हेस्ट धिस प्रायमॉर्डियल मॅटर विथ द सीड्स ऑफ लाईफ. कृष्णा प्लेसेस हिज कॉन्शियस डिव्हाइन फ्रॅगमेंट म्हणजे हा मॅटर छोटासा मॅटर जे काय आहे तो द सीड ऑफ लाईफ और बीज इन ऑल द बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स साइजेस अँड पॅटर्न्स. शरीरे भिन्न असली तरी सर्वांमध्ये एकच कृष्ण बीजतत्व आहे. पण 3 गुणांची माया माता प्रभाव टाकत असल्याने आईचा जास्ती प्रभाव असतो मुलांवर नेहमीच दिसून येतं. या 3 गुणांची माया माता प्रभाव टाकत असल्याने त्यांच्या जीवनशैली, स्वभाव, त्यांचे वागणे, त्यांचे चालणे, त्यांचे बोलणे हे वेगवेगळे भासते. सर्व प्राण्यांचे, प्राणिमात्रांचे, 84 लक्ष योनींचे. पण यांच्यामध्ये यांची माता ही त्रिगुणात्मक माया आहे आणि पिता हे भगवंत स्वतः आहेत. त्यांच्या सर्वांमध्ये एकच फ्रॅगमेंट ऑफ कृष्णा रिसाइड करतो. म्हणजे कृष्ण तत्व या सर्वांमध्ये, आपल्यामध्ये, सर्वांमध्ये, आपल्या सर्व ह्याच्यामध्ये रिसाइड करतं ते असतं. थोडक्यात परब्रह्म परमात्मा किंवा ही सुप्रीम डिव्हिनिटी तुकड्या-तुकड्यात सर्व जीवांमध्ये भरून उरलेली आहे. हा अंश आपल्या प्रत्येकामध्ये आहे. कृष्ण हा ओरिजिनल फादर ऑफ ऑल लिव्हिंग एंटिटीज आहे, असं म्हणता येईल. हेच यातून सांगायचंय. या श्लोकातून हेच सांगायचं आहे. सर्वत्र या ग्रहावर, परग्रहावर, दुसऱ्या सूर्यमालेत जेथे-जेथे सजीव सृष्टी आहे, तेथे आणि आकाश,
जमीन, पाणी, चिखल, हवा सर्वत्र जेथे जेथे जीव आहेत तेथे व त्यांच्यामध्ये हे परब्रह्म तत्व वसलेलं आहे हे आपण लक्षात घ्यायचंय. हे बीज परमेश्वर काही उगीचच जमेल तसं वाटेल तसं रोवत नाही. त्याच्याकडे प्रत्येकाचा त्याच्या सुकृतांचा दुष्कृतांचा डाटाबेस रेडी असतो. म्हणजे हे काय फक्त मगाशी म्हटल्याप्रमाणे बायोलॉजिकल फादर होणं नाही. दिस इज पर्टेनिंग टू आपली कृत्य, आपली मागच्या जन्मातील कृत्य, आपला सगळा तो जो सुकृतांचा किंवा दुष्कृतांचा डाटाबेस आहे, तो भगवंतांकडे आहे आणि त्याच्यावरच तो कुठले गुण याच्यामध्ये पेरता येतील, पेरले जातात हे ठरतं किंवा पुढचे जन्मही त्याच्यातनंच ठरले जातात. आपण अमुक जन्मात केलेली सत्कृत्ये, दुष्कृत्ये आणि त्यांचे परिणाम फक्त त्याच जन्मात फेडायचे नाहीत, तर ते पुढे कॅरी फॉरवर्ड होत राहतात. भगवंतांकडे असणारा सुपर कॉम्प्युटर हा सगळा डाटाबेस ह्यूज आहे आणि तो कधीही हँग होत नाही. कल्पांताशिवाय तो डाटाबेस क्रॅश पण होत नाही. सो आपण साऱ्यांनी आपापल्या मिळालेल्या जन्माबाबत कॉन्शियस असलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या अभंगात म्हटले होते, की "बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी." काहीतरी मी चांगलं काहीतरी केलं असेल मागच्या जन्मात किंवा काही सत्कृत्य झाले असतील माझ्याकडनं. सो मला हे सगळं करायला मिळालं. हा गीतेचा अर्थ सांगता आला. हे सगळं ते म्हणतात, की "हे बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी." ही आवड जी निर्माण झाली, ही याला काहीतरी माझं काहीतरी पूर्वीचं सुकृत कारणीभूत असावं. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की आपण रोज जे वागतो, सगळ्यांशी वागतो, तेव्हा हे जर आपण कॉन्शियस आपलं जागृत ठेवलं, की नाही, धिस इज ऑल बीन काउंटेड, धिस इज ऑल बीन रेकॉर्डेड. जसं आपल्याला एखाद्याचा फोन येतो आणि आपल्याला ऐकू येतं, की धिस कॉल इज नाऊ बीन रेकॉर्डेड, तेव्हा आपण जरा सावधपणे त्या व्यक्तीशी बोलतो. तसंच आपण जीवनात वागताना, बोलताना, प्रत्येक कृत्य करताना जरा थोडासा कॉन्शियस राहून जर वागलो, तर निश्चितच आपल्याकडनं दुष्कृत होणार नाहीत. गॉड इज वॉचिंग यू हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या रांगणाऱ्या बाळाकडे आपण कसे लक्ष देतो आणि तसंच आपण सगळेजण हे त्याची मुलं आहोत, भगवंताची मुलं आहोत. मग तो आपल्यावर लक्ष ठेवणारच की. त्याची आठवण मात्र आपल्याला राहायला हवी. म्हणजे आपल्याला लक्षात राहायला हवं, की मी जे काय करतोय, गॉड इज वॉचिंग मी. किंवा कदाचित त्याच्या पुढची अवस्था आहे, की तोच हे करतोय किंवा त्याच्याकडनंच हे केलं जातंय. हे पुढचं फिलॉसॉफी झाली, की त्याच्याकडनंच हे केलं जातंय आणि त्याच्यासाठीच हे केलं जातंय आणि त्याचे फायदेही त्यांनीच घ्यावेत. तो माझ्याकडनं फक्त करून घेतो. ही पुढची फिलॉसॉफी झाली. पण ॲट लीस्ट आपण वागताना हे तरी कॉन्शियस आपला क्लिअर पाहिजे, की मी जे वागतोय त्याच्यावर भगवंताचं लक्ष आहे. भौतिक जगतामध्ये जीवांची गर्भधारणा केली जाते आणि हे जीव आपल्या पूर्वकर्मानुसार सृष्टीच्या उत्पत्ती समयी विविध रूपांमध्ये प्रकट होतात. मग ते देव असतील किंवा ते गंधर्व असतील, यक्ष असतील, किन्नर असतील, मनुष्य असतील, राक्षस असतील, तिर्यक असतील, कोणीही असतील. या विश्वामध्ये 4 प्रकारची शरीरे दिसतात. ही पण आपल्याला एक थिअरी माहिती आहे. मागच्या वेळेला पण आपण याच्याबद्दल थोडासा अ, उल्लेख केला होता. 4 प्रकारची विश्वामध्ये दिसणारी शरीरं कोणती तर जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. जरायुज किंवा जारज म्हणजे प्रत्यक्ष शरीरातून किंवा वारेतून जन्मलेले प्राणी मात्र. म्हणजे मनुष्य आहेत किंवा सस्तन प्राणी आहेत किंवा इतर मोठे प्राणी आहेत. हे जरायुज आहेत, की जे प्रत्यक्ष एका शरीरातून जन्म घेतात किंवा वारेतून जन्म घेतात. अंडज म्हणजे अंड्यातून जन्मलेले प्राणी. म्हणजे अंडी घालून उगवून निर्माण झालेली ही शरीर आहे. या कॅटेगरीमध्ये काय येऊ शकतात, की सर्व पक्षी येतात, सर्प येतात, साप येतात, पशु येतात, काही सस्तन प्राणी येतात आणि काही जलचर सुद्धा या अंडज कॅटेगरीमध्ये येतात. स्वेदज म्हणजे जिथं आर्द्रता, ओलावा किंवा सडलेल्या पदार्थांपासून जन्मलेले किंवा त्यांच्या वातावरणातनं जन्माला पोषक असं वातावरण निर्माण होऊन ते जन्मलेले असे स्वेदज प्राणी.
म्हणजे त्याच्यामध्ये अगदी कृमी, कीटक, जीवाणू, विषाणू, बॅक्टेरिया, व्हायरसेस, अधिजीव, प्रोटोझोआ, एकपेशीय जीव, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, सूक्ष्मजीव, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मॅगट्स, किडे हे सगळे हे स्वेदज कॅटेगरीमध्ये येतात. आणि उदबीज म्हणजे जमीन दुभंगून जन्मलेले. म्हणजे त्याच्यामध्ये झाडं, वेली, वृक्ष, लता हे सगळे येतात, की जे जमिनीतून अ, प्रकट होतात. तर हे सिन्स आपण हे जन्माविषयी आणि शरीराविषयी बोलतोय, म्हणून आपण हे थोडंसं डिटेलमध्ये याच्यामध्ये जातोय. तर या 4 प्रकारच्या शरीरांमध्ये 5 तत्व भरलेली असतात, असं सांगितलं जातं. तर ही 5 तत्व आपल्याला माहिती आहेत. पंचमहाभूतं म्हणजे कुठली? पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे प्रकाश, सूर्य, वायू म्हणजे हवा आणि गगन म्हणजे आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू, गगन ही सर्व आपापले विषय घेऊन येतात. त्यांच्या प्रत्येकाची एक फिलॉसॉफी आहे, प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, प्रत्येकाचा एक प्रभाव आहे. असे हे पंचमहाभूतांचे 5 प्रभाव असतात वेगवेगळे. ते सगळे ते घेऊन येतात या शरीरांमध्ये. त्याच्याबरोबर ॲडिशनली सत्व, रज आणि तम हे गुण आपले प्रभाव घेऊन येतात. आणि मग या जीवांचं नर्चरिंग होतं. हे जीव जेव्हा जन्माला येतात, तेव्हा हे 5 हे एलिमेंट्स घेऊन येतात, 3 गुण घेऊन येतात आणि मग या जीवांचं नर्चरिंग होतं. त्यांना खतपाणी मिळतं, वातावरण मिळतं, संस्कार मिळतात, शिक्षण मिळतं आणि मग अकॉर्डिंगली ते वर्तन करू लागतात, व्यवहार करू लागतात, बिहेव करू लागतात. या ठेवींच्या कमी जास्त प्रभावानुसार म्हणजे कुणाच्या ठेवींच्या या 5 महाभूतांच्या आणि 3 गुणांच्या कमी जास्त बॅलन्सनुसार त्यांचं वागणं, त्यांचं चालणं, बोलणं, जीवनशैली, कर्म, त्यांची कर्मबंधनं, स्वधर्म हे सारं ठरतं आणि दिसतं, जाणवतं. स्वेदज शरीरांवर पाणी आणि प्रकाश यांचा प्रभाव असतो. उद्भिज शरीरांवर पृथ्वी आणि पाणी या तत्वांचा प्रभाव असतो. जारजवर पंचमहाभूत सगळ्याच पाची यांचा तत्वांचा प्रभाव प्लस मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचा प्रभाव असतो आणि सत्व, रज, तम या तिन्ही गुणांचा पण प्रभाव असतो. अंडज याच्यावर शरीरांवर पृथ्वी आणि आप यांचा प्रभाव असतो आणि रजगुणाचा प्रभाव असतो. तर अशा तत्वांचा प्रभाव आणि गुणांचा प्रभाव प्रिडॉमिनेंटली आढळतो या शरीरांमध्ये. म्हणजे स्वेदजमध्ये तम आणि रजगुण जास्ती आढळतील, उद्भिजमध्ये तमगुण जास्त आढळतील, जारजमध्ये तिन्ही गुण आढळतील आणि अंडजमध्ये रजगुण जास्ती आढळेल. असं दिसून येतं प्रॉमिनेंटली. याच्यात अपवाद असू शकतात, पण असं दिसून येतं. पण भगवंत काय सांगतात, की "हे अर्जुना, हे लक्षात असू दे, की सर्व योनिषु कौंतेय मूर्तया संभवन्ति याः, अहं बीजप्रद पिता अस्मि." म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा कोण आहे जन्मदाता, बीजप्रद कोण आहे? तर पिता मी आहे, अहम अस्मि. म्हणजे रिश्ते में अमिताभच्या भाषेत सांगायचं झालं तर रिश्ते में हम सबके बाप लगते हैं, नाम है परब्रह्म असं म्हणता येईल गमतीने. आणि भगवंत पुढे सांगतात, की याच श्लोकात, की या सर्व जीवांची आई कोण? तर तासाम ब्रह्म महद योनी माता अस्ति. म्हणजे अहम बीजप्रद पिता अस्मि आणि तासाम ब्रह्म महद योनी माता अस्ति. महद ब्रह्म त्रिगुणात्मक माया ही या सर्वांची माता आहे, मूळ प्रकृती आहे. असं ते सांगतात. परंतु एवढं असून सुद्धा या जीवांमध्ये प्रचंड व्हरायटी आहे. म्हणजे असं कुठे आहे, की साप आणि माणूस काय सारखा आहे का? नाही, अजिबात नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं प्रश्न आहे, हे आहे. मग एका कवीने म्हटलंय, एक त्याच्यामध्ये म्हटलं, की "पाग भाग वाणी प्रकृती, आकृती वचन विवेक, अक्षर मिलत न एकसे, देखे देश अनेक." शब्दांचा अर्थ लक्षात घेऊया. पाग, भाग, वाणी, प्रकृती, आकृती, वचन, विवेक, अक्षर मिलत न एकसे, देखे देश अनेक. अर्थात पाग म्हणजे पगडी, भाग म्हणजे भाग्य, वाणी म्हणजे आवाज किंवा स्वर, प्रकृती म्हणजे स्वभाव, आकृती म्हणजे व्यक्तिमत्व, शरीराची ठेवण, वचन म्हणजे शब्द, भाषा, बोलण्याची ढब, विवेक म्हणजे सारासार बुद्धी, विवेक किंवा विचारशक्ती आणि अक्षर म्हणजे अक्षर, लिहिण्याचं अक्षर.
आता या पगडी, या सर्व गोष्टी कोणत्याही दोन व्यक्तींच्या एकसारख्या नसतात. त्या सर्वांच्या वरील गोष्टी या भिन्न भिन्न असतात असं हे कवी म्हणतात. कुठल्या गोष्टी भिन्न भिन्न असतात? प्रत्येक दोन व्यक्तींच्या मध्ये पगडी वेगळी असू शकते. भाग्य म्हणजे वेशभूषा आहे. भाग्य त्याचं प्रत्येकाचं वेगळं असतं. एका घरातल्या दोन व्यक्तींचं भाग्य पण वेगळं वेगळं असू शकतं. आवाज वेगळा असतो, स्वभाव वेगळा असतो, व्यक्तिमत्व, शारीरिक ठेवण वेगळी असते, त्यांची भाषा, बोलण्याची ढब वेगळी असते, शब्द वेगळे असतात. प्रत्येकाची सारासार विवेक, बुद्धी, विचारशक्ती वेगळी असते. प्रत्येकाचं अक्षर सुद्धा बऱ्यापैकी वेगळं असतं. याशिवाय अ, देवता, पितर, गंधर्व, भूत, प्रेत सारे आले. हे सुद्धा ॲडिशनली आले म्हणजे या 84 लक्ष योनींबरोबर. विविधतेने भरलेल्या या सर्वांचा एकच धागा आहे. तो म्हणजे कुठला? तर भगवंत आणि माया. म्हणजे पिता हम बीजप्रद पिता अस्मी कोण? भगवंत आणि महद महद ब्रह्मयोनी माता आहे. म्हणजे त्रिगुणात्मक माया ही माता आहे. हा या सर्व अ, अ, विविधतेने भरलेल्या सर्वांचा एकत्र सूत्राचा धागा आहे. तो म्हणजे भगवंत आणि माया. एक अ, चौपाई आहे. आकर चारी लाख 84 जाती जीव जल थल नभ बासी सिय राममय सब जग जानी करऊ प्रणाम जोरी जुग पानी. रामायणातील बालकांडामधील अवधी भाषेतील संत तुलसीदासांचं हे वचन आहे. चौपाई आहे, चारोळी. काय म्हणतात ते? आकत चारी आकर चारी लाख 84 जाति जीव जल थल नभ बासी सिय राममय सब जग जानी करू प्रणाम जोरी जुग पानी. याचा अर्थ असा आहे की 84 लाख योनींमध्ये 4 प्रकारचे जीव आढळतात. कुठले? ते आपण मगाशी बघितलं. स्वेदज, अंडज, उद्भिज, जरायुज. हे जमीन, पाणी आणि आकाशात राहतात. या सर्वांनी भरलेल्या या जगातील साऱ्या प्राणीमात्रांना सीताराममय मानून मी दोन्ही हात जोडून प्रणाम करतो. सिय राममय सब जग जानी. हे सगळं जग आहे ते सीतारामासारखं मी जाणतो आणि करू प्रणाम जोरी जुग पानी. म्हणजे मी दोन्ही हात जोडून त्यांना प्रणाम करतो. त्याच्यामध्ये एक दृष्टांत दिला जातो कापडाचा. कापडाचा दृष्टांत दिला जातो. कापड पाण्यामध्ये टाकलं तर ते पाण्याच्या तळाशी जाऊन बसतं. कापड कशाने बनलेलं असतं? तर उभ्या आडव्या धाग्यांनी बनलेलं असतं. त्याला हिंदीमध्ये ताना आणि बाना असं म्हणतात. उभ्या आडव्या धाग्यांनी विणून वस्त्र किंवा कपडा तयार होतो. ताना-बाना असं त्याला हिंदीत म्हणतात. ताना म्हणजे लांब धागा आणि बाना म्हणजे आडवा धागा. या प्रत्येक उभ्या आडव्या धाग्यामध्ये सूक्ष्म छिद्र असतात. हे आपल्याला माहितीच आहे, की आपल्या कपड्याच्या प्रत्येक धाग्यामध्ये सूक्ष्म छिद्र असतात. कपड्यामध्ये असंख्य छिद्र असतात. पाण्यामध्ये टाकल्यावर संपूर्ण तंतूंमध्ये किंवा असंख्य छिद्रांमध्ये पाणी शिरतं. पाणी शिरतं आणि भरून जातं त्या सगळ्या छिद्रांमध्ये. पाण्यातून बाहेर काढल्यावर सुद्धा कपड्यांच्या तंतू आणि छिद्रांमध्ये पाणी सारखंच भरून राहिलेलं असतं. या दृष्टांतात कापड म्हणजे प्रकृती आहे आणि पाणी म्हणजे पुरुष. वेगवेगळी असंख्य छिद्र म्हणजे असंख्य जीव आहेत आणि या कपड्यात आणि छिद्रांमध्ये भरून राहिलेलं पाणी म्हणजे काय? तर परमात्म तत्व आहे, परब्रह्म आहे. या सर्व छिद्रांमध्ये, सर्व जीवांमध्ये परमात्म तत्व भरून राहिलेलं आहे. असा त्याचा हा दृष्टांत आहे कपड्याचा. आता स्थूल रूपाने पाहिलं तर प्रत्येक शरीरात परमात्म तत्व वेगवेगळं दिसतं. प्रत्येक छिद्रात पाणी कमी अधिक आहे असं वाटतं. पण सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर सर्व शरीरांमध्ये एकच परमात्म तत्व भरून राहिलंय. सर्व कपड्यामध्ये एकच पाणी आहे. मगाशी जे गीत गायलं रश्मी वहिनींनी, अ, नांदी होती. त्याच्यात पण त्यांनी जो उल्लेख केलाय भगवंताचा, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की "सुई दोरा नसुनी करी सृष्टीच्या घनती मिरी, कशिदा तू काढतोस गगनपटी श्रीधरा." या सुई दोरा नसताना सुद्धा गगनपटी तू
कशिदा काढतोस अशीच उपमा म्हणजे कपड्याची उपमा त्यांनी दिलेली आहे, की हे सगळं हे कापड कोण विणतोय? तर भगवंत विणतोय. त्याच्यावरनं आणखी एक ग. माडगुळकरांचं एक सुप्रसिद्ध गीत मला आठवलं. तुम्ही सगळ्यांनी ते ऐकलं असेल, लहानपणापासून आपण ऐकतोय. "एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे." कपड्याचं जे दृष्टांत आहे त्याच्यावरनं हे पुढचं आठवलेलं गीत आहे. "एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याचे." तुझ्या आयुष्याचे हे वस्त्र आहे. "जरतारी हे वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याचे. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा, कपड्यासाठी करीसी नाटक, 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. मुखी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. या वस्त्रात हे सगळ्यात महत्वाचं आपल्या या 4थ्या श्लोकाशी 14व्या अध्यायातलं संबंधित वाक्य मला वाटलं. या वस्त्राते विणतो कोण? एकसारखी नसती दोन. दोन वेगळे आहेत. एकसारखे दोन्ही दिसत नाहीत. पण हा वस्त्र विणतो कोण? "कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे." "कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे." कुठलीही 2 वस्त्रे शक्यतो एकसारखी नसतात. ही वस्त्रे विणणाऱ्या विणकऱ्याचे हात अद्याप कुणालाही दिसलेले नाहीत. पण आपण गीताभ्यास करणाऱ्या मंडळींना हे भगवंतांनी सांगितलं आहेच, की तो मीच आहे. यावर विश्वास ठेवा आणि सुखाने आयुष्य कंठा. आयुष्याच्या वस्त्राविषयी असंच एक अर्थपूर्ण गीत कविवर्य ग. माडगुळकरांचं देव पावला या चित्रपटातलं आहे. तेही आपण लहानपणी ऐकलं असेल. कबीराचे विणतो शेले. कबीराचे विणतो शेले कौसल्याचा राम. भाबड्या भक्तासाठी देव करी काम. त्याच्यामध्ये कवींनी म्हटलंय, "एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी जानकीचा नाथ." म्हणजे जणू रामच येऊन कबीराचे शेले विणतो आहे असं कबीर अ, 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 असं ते कवी म्हणतात. "एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी जानकीचा नाथ, राजा घनश्याम. दास राम नामी रंगे, राम होई दास." जेव्हा दास म्हणजे आपण सगळे समजा दास आहोत. राम नामी रंगे, जेव्हा आपण नामामध्ये किंवा ईश्वराच्या अस्तित्वामध्ये किंवा त्याच्या नामस्मरणामध्ये रंगतो, तेव्हा आपलं काम तोच करतो जणू काही. आपले जे दैनंदिन जे काय आहे किंवा आपलं जे काही आहे, स्वधर्माचं काम तो जणू भगवंतच करतो. असा अर्थाचा हे आहे, की "दास राम नामी रंगे, राम होई दास." रामच त्याचा दास होऊन जातो. "एक एक धागा गुंते, रूप ये पटास." एक-एक धागा तो गुंतत जातो आणि मग रूप ये पटास म्हणजे ते कपडा शिवला जातो. कबीर जो शिवतोय, शेला जो विणतोय तो रूप ये पटास त्या कपड्याला रूप यायला लागतं. "विणून सर्व झाला शेला, पूर्ण होई काम, ठायी ठायी शेल्यावरती दिसे राम नाम." असे अतिशय सुंदर अशा ओळी आहेत, की हा शेला जेव्हा विणून झाला, तेव्हा पूर्ण होई काम, काम पूर्ण झालं. पण गंमत काय झाली, की रामानेच जणू विणलेला शेला आहे किंवा त्यांनीच ते हे काम केलं. त्यामुळे ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम. त्याच्या इम्प्रिंट्स, त्याच्या फूटप्रिंट्स, त्याच्या इम्प्रेशन्स त्याच्यावर उमटल्या. हळू-हळू उघडी डोळे पाही जो कबीर, विणुनिया शेला गेला, सखा रघुवीर, कुठे म्हणे राम? असं कबीर विचारतो. असं कवी म्हणतो, की जणू काही हे सगळं काम रामच करून गेला आणि त्यामुळे त्याचे प्रभाव त्याच्यावर राहिला. या गीतामध्ये कबीर हे अतिशय अत्यंत आस्तिक रामभक्त, जरी ते निर्गुणावर श्रद्धा असली, तरी विश्वास, श्रद्धा त्यांच्यामध्ये ओतप्रोत होती. शब्दशः अर्थ जरी यात असा असला, की रामनामात कबीरजी रममाण असताना, एकतारी घेऊन रामनाम गात असताना, शेले विणणे हा जो त्यांचा व्यवसाय आहे, त्यात शेले प्रत्यक्ष श्री रामचंद्रांनी विणले. राम राम भाबड्या भक्ताचं काम करून गेला. असा जरी अर्थ असला,
तरी आपल्या सदरच्या श्लोकाच्या अनुषंगाने जर या गीताच्या नव्याने अन्वयार्थ लावायचा झाला, आपला या आता जो श्लोक आपण वाचतोय त्याच्यानुसार, तर भगवंतच हा देहरूपी जो शेला आहे, तो अस्तित्वात आणतो, असं वाटतं. भगवंतच हा देहरूपी शेला अस्तित्वात आणतो, असा अर्थ घेता येईल असं वाटतं. 9 महिन्यांपूर्वी कुठेही अस्तित्वात नसणारा मांसाचा गोळा जेव्हा नरदेह होऊन पृथ्वीवर अवतरतो तेव्हा हा शेला मानला, म्हणजे हा जो गोळा आहे मांसाचा तो जर शेला मानला, तर माणसाला वाटेल की हा माझा मुलगा, ही माझी मुलगी. प्राण्याला वाटेल हे आपलं पिल्लू. पण प्रत्यक्षात हा शेला विणतो कोण? तर प्रभू श्रीराम. अहम पिता अस्मी. असं भगवंतांनी सांगितलेलं आहेच. प्रत्यक्षात हा शेला प्रभू श्रीराम म्हणतो. या वस्त्राते विणतो कोण एकसारखी नसती दोन भगवंत विणतात. हा शेला भगवंत विणतात. आपण ईश्वराचे अस्तित्व सर्वत्र असल्याचं मान्य केलं की तो सर्व काही करतो याच्यावर आपला विश्वास बसू शकतो. कबीरच म्हणायचे की राम हमारा काम करे हम बैठे आराम. किंवा मग गदिमा कसं म्हणतात, की "दास राम नामी रंगे, राम होई दास." त्यामुळे त्याच्यासाठी संपूर्णपणे विश्व विश्वास आणि थोडासा आस्था ही जेव्हा निर्माण होते, तेव्हा हे फीलिंग येऊ शकतं. तुम्ही ईश्वरमय व्हा, ईश्वर तुमच्याकडे धावून येईल, तुमचे काम करेल. शेला प्रत्येक नरदेहाचा, साऱ्या जीवांचा विणतो कोण? तर श्रीराम. एक एक धागा गुंतून पटास रूप देऊन शेला विणून श्रीराम गुप्त होतात. आणि विणून या शेला गेला सखा रघुवीर आणि गुप्त होई राम असं म्हटलंय कवीने. आणि शेल्यावरती ठायी ठायी राम नाम दिसतं. कारण सर्व चराचरात तो भरला आहे. चराचराच्या निर्मितीलाही तोच कारण आहे. हा शेला म्हणजे महत ब्रह्म व बीजाच्या संयोगाने जन्मलेला प्रत्येक जीव समजायला हरकत नाही. मीच घडवितो, मीच मोडितो, जाण खऱ्या वेदार्था, असं भगवंत पुन्हा पुन्हा सांगत आहेत, की हे तू लक्षात ठेव, की मीच घडवितो, मीच मोडितो, जाण खऱ्या वेदार्था. आपण फक्त जाणून घेणं, मान्य करणं आणि त्याला शरण जाणं गरजेचं आहे. संत कबीर हे व्यवसायाने विणकर होते, पण प्रचंड आध्यात्मिक अभ्यासू आणि कवी हृदयाचे होते. त्यांनीच रचलेली एक अजरामर रचना आठवली, जी पुन्हा या 4थ्या श्लोकात भगवंतांनी सांगितलेल्या थेअरीशी संबंधित वाटते. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. रडत चालो येताना पण हसत जावे जाताना असं पाडगावकरांनी याचं भाषांतर केलं होतं. कबीर काय म्हणतात, की जब हम पैदा हुए याचा अर्थ सरळ आहे. जन्मताना आपण रडतो. जग हसतं, की "अरे यार, किती छान बालक जन्माला आलं" म्हणून. पण आपण रडतो. पण आयुष्यभर असं काम करावं, वागावं, की आपण हसावं आणि जगाने आपल्यासाठी आपण गेल्यानंतर रडावं. हे कधी होईल? जेव्हा मी पण जाईल, देहबुद्धी जाईल. हा देह म्हणजे आपल्या आत्म्याला भगवंताच्या दृष्टीने, कृपेने मिळालेली तात्पुरती बोगी आहे, असं आपण समजायला पाहिजे. जन्माच्या स्टेशनपासून या बोगीतून आत्म्याला शेवटच्या स्टेशनपर्यंत नीट न्यायचं आहे. पण मग ही रेल्वे किंवा ही बोगी आपणच चालवतोय असं नाही समजायचं. चालवणारा भगवंत आहे. आपण जेव्हा समजू की हे रेल्वे मीच चालवतोय, तेव्हा तो कुठेतरी घोटाळा होऊ शकतो. ही रेल्वे ही भगवंतच चालवतोय हे विसरायचं नाही. तो म्हणेल तोपर्यंत ही गाडी चालेल. तो म्हणेल तेव्हा ही गाडी थांबेल. कबीरांनी या देहाला चदरिया असं म्हटलंय. चदरिया म्हणजे चादर आणि ती कशी आहे तर ती झिनी रे झिनी असं म्हटलंय. खूप जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक विणले. कोणी विणली आहे? भगवंतांनी.
विणली तर ते साई किंवा परमात्मा तत्व भगवंतांनीही विणले. झिनी झिनी बिनी चदरिया, हळुवारपणे प्रत्येक जीवाचा आकार तयार केला आणि देहरूपी चादर ईशरूपी आत्म्याला जपून ठेवणारी, झाकणारी ईश्वराने तयार केली. काहे के ताना, काहे की भरणी, कौन तार से बिनी चदरिया, असं कबीर म्हणतात. ताना, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ताना, भरणी हे शब्द म्हणजे कपड्यांचे, धाग्यांचे नाव आहेत. कोणते धागे उभे, आडवे धागे वापरून ही चादर तयार केली आहे? कोणी विणली आहे? तर हे धागे कुठले याचं वर्णन कबीरांनी फार चांगलं अध्यात्माचे दाखले देऊन केलंय. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या 3 नाड्यांनी मुख्यत्वे या देहाची चादर भगवंतांनी विणलेली आहे, असं कबीर म्हणतात. जवळपास 7200 7200 धागे अर्थात नाड्या अ, असतात असं आपलं अध्यात्म सांगतं. या 7200 नाड्या वापरून ही चादर विणली गेली आहे. पण त्यातल्या इडा म्हणजे चंद्रनाडी, पिंगळा म्हणजे अ, पिंगळा नाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी, ही जी नाडी आहे ती मूलाधार ते सहस्त्रार चक्राच्या मध्ये स्थित आहे. या श्वासाच्या दोऱ्या आहेत, तोपर्यंत देह आहे. श्वास घेताना आपण इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या 3 नाड्यांचा उल्लेख करतो. या श्वासाच्या दोऱ्या जोपर्यंत आहेत, तोपर्यंत आपला देह आहे. कबीर पुन्हा पुढे काय म्हणतात? "आठ कवल दल चरखा डोले, पांच तत्व गुण तिन्ही चदरिया." त्याच्यात काही अंकांचा उल्लेख आहे. "आठ कवल दल चरखा डोले, पाच तत्व गुण तिन्ही चदरिया." ही चादर कशाच्या पासून बनवली आहे? म्हणजे कबीर देहाला ब्रह्मांडाची छोटी प्रतिकृती मानतात. म्हणजे मिनी मॉडेल. देहाला म्हणजे ब्रह्मांडाचा एक मिनी मॉडेल आहे प्रत्येक देह हा. हा देह कशापासून बनला? तर याच्यात 8 चक्र आहेत, 5 तत्व आहेत आणि 3 गुण आहेत देहामध्ये. त्यात लपलेल्या आत्म्यालाही ते तात्पुरते लिप्त करतात बरं का हे सगळेजण 8, 5 आणि 3 लोकं. ही 8 चक्र कुठली? तर आपल्याला यांची नावं आपण अनेक वेळा ऐकली असतील. मूलाधार चक्र आहे, स्वाधिष्ठान आहे, मणिपूर आहे, अनाहत चक्र आहे, विशुद्ध चक्र आहे, आज्ञा चक्र आहे, मनश्चक्र आहे, सहस्त्रार चक्र आहे. अशी ही 8 चक्र आहेत. 5 तत्व आपल्याला माहिती आहेत. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही 5 तत्व आणि 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम. तर ही 8 चक्र आपल्या शरीरामध्ये उपस्थित असतात. पण भौतिक इंद्रियांना ती कळू शकत नाहीत. म्हणजे आपण असं समजत नाही, की इथं अमुक ठिकाणी माझं हे ऑर्गन आहे, चक्र म्हणजे. पण त्यांच्यापासून मिळणारी ऊर्जा हीच शरीराला जीवनशक्ती देत असते. पंचमहाभूत किंवा 5 तत्व मिळूनच सृष्टीतील प्रत्येक पदार्थ बनला आहे. अर्थात नरदेह सुद्धा त्या पंचमहाभूतांपासूनच बनलेला आहे. 3 गुण म्हणजे सत्व, रज, तम हे सुद्धा सर्व सजीव, निर्जीव, स्थूल, सूक्ष्म वस्तूंमध्ये असतात. त्यांच्या कमी अधिक प्रमाणामुळे त्या देहाचे स्वभाव ठरतात, चरित्र ठरतं, वर्तन ठरतं, देहबोली ठरते, स्वभाव त्याच्यातूनच प्रकट होतात. या 8 चक्रांचे कमळ, 8 कवल दल चरखा डोले, 5 तत्व गुण तिन्ही चदरिया. या 8 चक्रांचे कमळ, 8 कवलदल असं म्हटलंय. शरीराची चादर विणण्यासाठी 8 चक्रांचा चरखा सतत फिरत असतो, असं कबीर म्हणतात. या 8 चक्रांची द्वारे आहेत 10 इंद्रिय. त्यांच्या मदतीने ते फिरतात. आता ही कुठली इंद्रिय तर 3 अंतरिंद्रिय आहेत. मन, बुद्धी, अहंकार. 5 ज्ञानेंद्रिय आहेत. म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ म्हणजे चक्षु, घ्राण, श्रोत्र, स्पर्शनम, रसनम. त्याच्यानंतर 5 कर्मेंद्रिय आहेत. हात, पाय, तोंड, जननेंद्रिय आणि गुदद्वार म्हणजे पाणी, पाद, वाक, उपस्थ, पायू. हे सगळे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 3 अंतर इंद्रिय या सगळ्यांनी ही 8 चक्रांची द्वारं आहेत आणि याद्वारे ती शरीरावर प्रभाव टाकत असतात, ऊर्जा देत असतात, ऊर्जा तयार करत असतात. सत्व, रज, तम हे मी याआधी म्हटल्याप्रमाणे आपल्या जीवनाच्या नाटकाचे 3 डायरेक्टर्स आहेत. तेही चादर विणण्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात. व्यक्ती अज्ञानी असताना हे 8 कवलदल म्हणजे 8 पानाचं जे कमळाचं कोमेजलेलं असतं,
म्हणजे कमळ हे अज्ञानी असताना म्हणजे 8 कवलदल ते कोमेजलेलं असतं. जेव्हा व्यक्ती अज्ञानी असते, तेव्हा हे हे 8 त्यांचे चक्र जे असतात, ते ॲक्टिव्ह नसतात. त्याच्यातनं पुरेशी त्यांना ऊर्जा मिळत नसते. पण जेव्हा ईशतत्व, आत्मबोध किंवा ज्ञान होतं, तेव्हा या कमळाची दांडी सरळ होते. हे पूर्ण कमळ उमलणं म्हणजे पूर्ण ज्ञान होणं, असं कबीर म्हणतात. यालाच ऊर्ध्वरेतस म्हणतात. हे होतात आपली शरीराच्या चादरीची ऊर्जा ऊर्ध्व दिशेने स्फुरते. सर्व चक्रांना ती ॲक्टिव्हेट करते. असे हे कंपोनंट्स असणारी शरीररूपी चादर विणायला भगवंतांना 10 महिने, 9 महिने, 9 महिने, 9 दिवस किंवा 10 महिने जे काही असतील प्रत्येक प्राणीमात्रांच्या नियमानुसार ते लागतात. साई को सियत मास दस लागे, ठोक ठोक के बिनी चदरिया असं कबीर म्हणतात. अगदी साई म्हणजे भगवंत, सियत म्हणजे शिवणे, मास दस लागे म्हणजे 10 महिने लागतात. ठोक ठोक के बिनी चदरिया त्यांनी कशी बुनली ही चादर कशी विणली आहे, तर अगदी जपून काळजीपूर्वक ठोक ठोक के ही चादर विणली आहे भगवंतांनी आणि मग ती तुम्हाला दिली आहे. ही चादर म्हणजे काय? आपलं शरीर आणि ही चादर आपल्याला दिली म्हणजे आपला जन्म झाला. राम नाम रस भीनी चदरिया झिनी रे झिनी. या चादरीमध्ये ईश्वराचा अंश आहे. राम नाम रसात भिजवून भगवंतांनी नाजूकपणे विणून ही शरीररूपी चादर आपल्याला दिली आहे. मग आपण त्याचं काय केलं? तुम्हाला ही चादर दिली, मग तुम्ही त्याचं काय केलं? म्हणजे आपण काय करतो या चादरीचं? तर "सो चादर सुर नर मुनी ओढी, ओढी के मैली किनी चदरिया." ही सो चादर म्हणजे ही चादर जी आहे, ती इतकी स्वच्छ, सुंदर, गोरी-गोमटी शरीररूपी चादर भगवंत तुम्हाला आत्मा त्यात गुंफून भेट देतात. आपल्याला माहिती आहे बाळ जन्मल्यावर अगदी पहिल्या दिवशी आपण बघतो, की ते बाळ इतकं गोरं-गोमटं, लाल-भडक असं सुंदर असतं आणि आपण ही काय करतो पुढे ही चादर मलिन करतो, मळवून टाकतो. मग तो देव असो, माणूस असो वा मुनी, ही चादर मलिन होतेच. तशी पिंड, स्थूल व सूक्ष्म शरीराने विणलेली ही शरीर चादर 10 महिन्यात बारीकपणे ईश्वर विणतो, पण त्याची आपल्याला किंमत नसते. ती आपण मळवतो. देवता भोगाने मळवतात, मुनी त्यागाने मळवतात आणि नर म्हणजे मनुष्य हा मधोमध खिचडीसारखा आहे. सकाळी तो त्यागी असतो, दुपारी भोगी असतो, संध्याकाळी पुन्हा त्यागी असतो आणि रात्री पुन्हा भोगी. 24 तासात या चादरीचे मनुष्य प्राणी धिंदवडे काढत असतो. देवता भोगतात ते शुद्धपणे, मुनी त्यागतात, पण काय त्यागतात? त्याचा विचार त्यांच्या मनात असू शकतो म्हणून स्वप्नात सुद्धा त्यांचा तो विचार असू शकतो. या दोन्हीमुळे ही चादर मळते. म्हणजे खरं तर असं मुनी किंवा देवता ही चादर मळवतात असं म्हणणं कसं योग्य होईल असा प्रश्न मला पहिल्यांदा पडला, की असं कसं कबीरांनी म्हटलंय? पण त्याचं एक्सप्लेनेशन बहुतेक कसं असावं, की की जे त्यागतात त्याचा विचार त्यांच्यातनं जाईलच असं नाही. जे भोगत नाहीत त्याचाही विचार त्याच्यातनं जाईलच असं नाही. या दोन्हीमुळे ही चादर मिळते. सामान्य नराचं तर काही सांगायलाच नको. तो तर याच्यातच लिप्त आहे. "अष्टकमल का चरखा बनाया पाँच तत्व की पूनी, नौ दस मास बुनन को लागे मूर्ख मैली किनी चदरिया." मूर्ख मैली किनी म्हणजे आपण मूर्खासारखी ही चादर, शरीररूपी चादर मळवतो, जी भगवंताने आपल्यासाठी इतक्या काळजीपूर्वक झिनी-झिनी बिनी आहे. मग आपण काय करतो या चादरीवर? "जब मोरी चादर घर बन आई, चादर बन घर आई, रंग रेज को दीनी, ऐसा रंग रंगा रंग रेने, के लालो लाल कर दीनी चदरिया." ही चादर बनून जेव्हा घरी आली म्हणजे हे शरीर आपल्याला मिळालं, आपला जन्म झाला, मग ती चादर रंगवायला रंगाराकडे दिली आपण. रंगारी म्हणजे कोण? तर रंगारी म्हणजे 16 संस्कार, रंगारी म्हणजे गुरु, रंगारी म्हणजे शाळा, रंगारी म्हणजे कॉलेज, हे सगळं रंगारी. या रंगाऱ्यांनी आपल्या चादरीला लाल भडक करून टाकलं. म्हणजे आपल्या शरीररूपी चादरीवर एकच कुठलातरी भडक विचार चिकटला. म्हणजे षड्रिपूंनी ताबा घेऊन आपला स्वभाव त्याप्रमाणे बनवला. काम, क्रोध, मद, मोह, मत्सराने भडक बनवला.
जर विवेक आणि वैराग्य शिकवणारा रंगारी गुरु जर ही चादर रंगवू लागला ना, तर ती मैली होणार नाही. पण असा गुरु भेटणं हे नशीब लागतं आणि विवेक वैराग्य सतत जपणं, रोज जपणं, त्रिगुणांच्या प्रभावापासून त्यांना दूर ठेवणं, हे एक मोठी सर्कस आहे, कसरत आहे. त्यासाठी मनाचा दृढ निश्चय खूप महत्वाचा आहे आणि असं जर केलं तर ही चादर मैली होणार नाही. पुढे कबीर आठवण करून देतात आपल्याला, की "बाळांनो देहबुद्धी सोडा. मी, माझा देह, माझ्या वासना, माझ्या भावना, माझे मीपण. अरे, ही चादर, शरीररूपी चादर भगवंताने तुम्हाला फक्त 2 दिवसासाठी दिली आहे बरं का. कायमची दिलेली नाहीये. 2 दिवसासाठी दिली आहे. या पृथ्वीवरील लॉजिंग बोर्डिंगमध्ये तुम्ही जे 2 दिवस राहणार आहात ना, त्यासाठी ही चादर तुम्हाला दिली आहे. अगदी तात्पुरती. ती तुम्ही घेऊन जाऊ शकणार नाही या लॉजिंग बोर्डिंगमधून चेकआउट करताना. तिला मळवू नका, तिला स्वच्छ ठेवा, असं कबीर सांगतात. चादर ओढ शंका मत करियो, ये दो दिन तुमको दीनी. मूर्ख लोग भेद नहीं जाने, दिन दिन मैली की निच दरिया. चादर ओढ शंका मत करियो, ये दो दिन तुमको दीनी. कबीरदास सांगतात, की मी असा मूर्खपणा केलेला नाहीये. ते स्वतःबद्दल जे सांगतात, की मी असा मूर्खपणा केलेला नाही. मी ध्रुव, प्रल्हाद, सुदामा यांच्यासारखी श्रेयस-प्रेयस भक्ती करून भगवंताची चादर म्हणजे माझा हा देह जराही न मळवता जी ती जशीच्या तशी स्वच्छ, शुद्ध अवस्थेत भगवंताला परत देत आहे. हाच माझा मोक्ष आहे. हीच मुक्तीची अवस्था आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात हेच भगवंत सांगतात, की "ये चादर दो दिन तुमको दीनी, वासासी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाती नवानि देही." असं भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीन वस्त्रे घेतो, त्याप्रमाणे जीवाला जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जावं लागतं. पण इथं कबीर काय म्हणतात, की तुम्ही या वस्त्राला जीर्ण होऊच देऊ नका. तशीच स्वच्छ वस्त्रे ती भगवंताला तुम्ही परत द्या. तुमच्या बॅक जर्नीच्या वेळेला परत द्या. तुमचा इथला अवतार संपला, की तुमचं वस्त्र तितकंच स्वच्छ असू द्या. ध्रुव प्रल्हाद सुदामाने ओढी शुकदेव ने निर्मल कीनी, दास कबीर ने ऐसी ओढी ज्यों की त्यों धर दीनी चदरिया. झिनी रे झिनी चदरिया, राम नाम रस भीनी चदरिया, झिनी रे झिनी. कबीर म्हणतात, की मी ही ध्रुव, प्रल्हाद किंवा सुदामा यांच्यासारखी भक्ती करून आणि स्वतःला याच्यातनं सगळ्या या मोहजालातनं सांभाळून ही जी चादर आहे, माझ्या अंताला, मी भगवंताला तशीच शुद्ध करून, पवित्र करून तशीच ठेवून देत आहे. कबीर यातून सुचवतात, की हा देह जो आहे, हे सर्व प्राणी मात्र जे आहेत, हे पूर्णपणे भगवंताची निर्मिती आहे. परब्रह्म परमात्म्याच्या प्रत्येक जीवाच्या जन्मास कारणीभूत कोण आहे? तर हा म्हणजे परब्रह्म परमात्मा हा या प्रत्येक जीवाच्या जन्माला कारणीभूत आहे. भगवंताच्या म्हणण्यानुसार सर्व शरीरांची निर्मिती करण्यासाठी, गर्भधारणेसाठी मी परमेश्वर अविद्या, काम, कर्मरूपी क्षेत्रज्ञाचे बीज स्थापन करणारा पिता आहे. म्हणजेच क्षेत्रज्ञाचा क्षेत्राशी संयोग घडवून आणतो. याचाच अर्थ मी अ, परमेश्वर कर्ता, निमित्त कारण आहे आणि माझी त्रिगुणात्मक प्रकृती उपादान कारण आहे. हीच अपरा आणि परा प्रकृती सर्व जीवांची निर्मिती करते आणि सर्वांना संसारामध्ये बद्ध करते. परंतु भगवंत येथे ही आठवण करून देतात, की जी माया संसारामध्ये अडकवते, त्याच मायेच्या कृपेने आणि माझ्या परमेश्वराच्या आशीर्वादाने जीव त्रिगुणातीत होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकतात. त्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते. थोडक्यात त्रिगुणात्मक प्रकृतीमधून सर्व भूतमात्रांची निर्मिती होते हे सांगितलं आहे या श्लोकात. ते 3 गुण कोणते हे पुढील श्लोकात कळेलच. परंतु या श्लोकांमधनं आपण काय घ्यायचं? ते पुन्हा एकदा आपण बघू. की प्रत्येकाला काही स्वधर्म निर्धारित करून देऊन पृथ्वीवर पाठवलेलं आहे. म्हणजे
आपल्याला जे काही काम नेमून दिलेलं आहे भगवंतांनी, काहीतरी कामासाठी, काहीतरी आपल्या प्रत्येकाच्या जन्माचं काहीतरी कॉज आहे, काहीतरी रिलेव्हन्स आहे, अ, काहीतरी हेतू आहे, काहीतरी उद्दिष्ट आहे, काहीतरी त्याचे हे आहे, म्हणजे काहीतरी रिझन आहे. तर स्वधर्म निर्धारित करून ईश्वराने आपल्याला या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. जाणीव, चेतना, विवेक आणि वैराग्य यांच्या साबणाने नेहमी स्वच्छ ठेवून ही शरीररूपी चादर भगवंतांना येथून परत जाताना तशीच स्वच्छ, निर्मळ, नितळ अवस्थेत आपण परत द्यायला हवी. काय करायला हवं त्यासाठी जाणीव आपल्याकडे कायमची असायला हवी. जाणीव म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव, चेतना असायला हवी, विवेक आणि वैराग्य हे तर असायला हवं. यांच्या मदतीने हे मलिन होणारं शरीर जे आहे शरीररूपी चादर ही नितळ अवस्थेत स्वच्छ ठेवता येईल. जो तुमचा स्वधर्म आहे तो तुम्ही करा. जे करावे लागते ते करा. जे भोगावं लागतं ते भोगा. भोगांपासून दूर पळून जाऊ नका. त्यागांचा अवडंबरही करू नका, की मी हे त्याग केलं, मी ते सोडलं. अहं. जे जे भोगाल ते रामाने भोगावे म्हणा म्हणा. जे जे कर्तृत्व केले ते रामामुळे झाले असे म्हणा. राम करता राम भोगता म्हणा. साक्षीभाव मनात ठेवा. या देवाच्या चादरीचे ट्रस्टी म्हणून तुम्ही ती जपून वापरा, सांभाळून ओढा, वापरा आणि वेळ येईल तेव्हा हसत हसत ती ईश्वराला परत द्या. असाच उद्दिष्ट ठेवून भगवंतांनी आपल्याला या श्लोकात सांगितलं असावं, की की हे सगळं जे घडवलेलं आहे, सर्व हे जीव आहेत, हे सगळं माझ्या पासून जन्माला येतं. हे भगवंतांनी सांगितलं, की "सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति यः, तासां ब्रह्म महत् योनिर अहम बीजप्रद पिता." असं या 4थ्या श्लोकात भगवंतांनी सांगितलंय. आता या श्लोकाविषयी अ, माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान-छान उदाहरणं आणि हे सांगितलेले आहेत. पण मला असं वाटतं, की थोडंसं वेळेच्या याच्यानुसार आपण हे पुढच्या भागात त्याच्या थोडासा उहापोह करू. छान छोटे-छोटे दृष्टांत देऊन माऊलींनी हा विषय अजून एलॅबोरेट केलेला आहे. आज अ, मला जसं उमजलं तशा पद्धतीने हा श्लोकाचा अन्वय अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला. आपण तो शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. मी आता पुरता इथं थांबतो. अ, धन्यवाद. नमस्कार सर्वांना. खूप छान झालं. आणि पहिल्या रश्मीचं नांदी खूपच छान. म्हणजे ह्या विषयाला अगदी अनुरूप अशी नांदी होती रश्मीची. आवाज रश्मीचा इतका सुंदर आहे आणि त्या नांदीमधले शब्द सुद्धा आणि तुम्ही सांगितलेली सगळी ती कबीरांची दोहे आणि असं सगळी सांगड हां. फार छान झाली आज. नांदीची आणि तुम्ही सांगितलेल्या गाण्यांची. अशी सुंदर सांगड झाली. रश्मीच्या गोड आवाजामध्ये सुरुवात झाली. छान, छान वाटलं आणि अगदी सहज भावाने खरा अर्थ त्याचा उलगडला. तसा हा भाग आहे तो अवघड आहे. तत्वज्ञानाचा भाग आहे. पण तो अगदी सहजपणाने सांगितलं गेलं. त्यामुळे कळलं लवकर छान. तत्वज्ञान कळलं. सुरेख. छान. मी तर सुचिताला विनंती करते, की तिने आरती म्हणावी. नमस्कार. ओम जय भगवत गीते, जय भगवत गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्मपरा. ओम जय भगवत गीते. निश्चल भक्ति
मुक्तिविधायिनि निर्मलमलहारी शरणरहस्यप्रदायिनि शरणरहस्यप्रदायिनि सबविधिसुखकारी ॐ जय भगवद्गीते रागद्वेषविदारिणि कारिणि मोद सदा भवभयहारिणि तारिणि भवभयहारिणि तारिणि परमानन्दप्रदा ॐ जय भगवद्गीते आसुरभावविनाशिनि नाशिनि तमरजनी दैवी सद्गुणदायिनि दैवी सद्गुणदायिनि हरिरसिका सजनी ॐ जय भगवद्गीते समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी ॐ जय भगवद्गीते दया सुधा बरसावनी मातु कृपा कीजय हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजे ॐ जय भगवद्गीते ॐ जय भगवद्गीते जय भगवद्गीते हरिः कमलविहारिणि हरिः कमलविहारिणि सुन्दरसुपुनीते ॐ जय भगवद्गीते ॐ जय भगवद्गीते गोपाल कृष्ण भगवान की जय. छान. मी तर माफरी काकूंना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये होआ वेजी जेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज की जय. छान. प्रसादाने छान झालं. आज आता आपण इथेच थांबूया. पुढच्या शनिवारी भेटूया दुपारी 4 वाजता. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.